जरांगे यांनी आज 6व्या उपोषणाला सुरुवात केलेली आहे, काय सांगाल? मला वाटतं की महाजन साहेबांनी विनंती केली आहे, मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, उपमुख्यमंत्र्यांनी आपण आत्तापर्यंत बरंचसं काम झालेलं आहे. समन्वयातून बराचसा मार्ग सुटलेला आहे. 10% आरक्षण मिळालेलं आहे, कुणबी सर्टिफिकेट्स देण्यात आलेल्या आहेत, लोकांना 10% नोकऱ्या लागलेल्या आहेत. तर बरंचसं काम मार्गी लागतं आहे. तर मला वाटतं उपोषणाचा मार्ग न स्वीकारता समन्वयातून सोडण्याची शासनाची भूमिका आणि त्या त्यांनी प्रतिसाद द्यावाची विनंती आमची. आपण समन्वय समितीमध्ये होता? समन्वय समिती नाही, मी उपसमितीमध्ये होतो, पण समन्वयाचं काम करायची माझी भूमिका आहे आणि मी त्यांना संपर्कही साधीन आणि त्यांनी हे सोडवावं उपोषण आणि शासन ते म्हणतील त्या पद्धतीने आपण बाकीचे जे उर्वरित विषय आहेत ते सोडवण्याकरता पूर्ण सहकार्य करू. साहेब, स्थानिकचा एक विषय आहे. काँग्रेसचे भास्करराव म्हणत आहेत तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार आहे, पण जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत काँग्रेसचे भास्करराव काँग्रेसमध्ये जाणार याचं कळत नाही मला. भाजपचे भास्करराव जे होते आता जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत, त्यांच्या प्रवेशाचं माझ्या कानावर आलेलं नाही. तर त्यांना विचारा, मला काँग्रेसमधूनही भास्कररावांना विरोध मला माहीत नाही. पाठीमागे बघा, पाठीमागे पण आमच्याकडे राहिले ते सुरक्षित राहतील ते सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.